रेडी आहात? करा सुरू ते. सुरू करायचं का? हो हो, सुरू करा. आवाज येतोय ना माझा? हा, तुमचा आवाज येतो, माझा येतो का? हो हो हो, व्यवस्थित येतोय ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुरू करू का? हो होतंय हो. द्वामिमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. मग तो म्हणेगा सव्यासाची पै तू संसार पाठणीची वस्ती सावियासाठी पुरुषी जैसी आघवाची गणी नांदत दिवो राती दोन्ही तैसे संसार राजधनी दोन्हीची. श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, ही या संसार रूपी नगरातील वस्ती स्वभावातच सहज आणि अल्प अशा दोन पुरुषांची आहे. ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशामध्ये दिवस आणि रात्र हे दोघे नांदत असतात, त्याप्रमाणे संसार रूपी राजधानीतही हे दोघेच नांदतात. अनेकही तिजा पुरुष आहे, परी तो या दोन्हीचे नाव नस आहे. जो वेदला गाव शिकाये दोहिते या परी ते तव गोठी असो आधी दोहीची हे परी असो. जे संसार सागर जे संसार ग्राम असो आले असती एक आंधळा वेडा पंगू एर सर्वांगे पुरता तांगू परी गाव. आवाज गेला ताई तुमचा? आवाज येतोय का? हा येतोय हा. काय झालं ताई? हॅलो, हा, आवाज येतोय का? हा. आवाज येतोय का? हो हो, येतोय येतोय. अक्षरे तो की लक्षणू हा अभिप्रावो संपूर्ण विवेचुगा तरी महद अहंकार लागून या धनुर्धरा तृणातीच्या पांगोरा परी पैगा जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मन बुद्धीशी जी तुले पाच भौतिकी घडते जे नाम रूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामठा जे भूता कुचीचे नाणे घडत भंगारे जेणे काळसी जू खेळणे जी ही कवडा जाणण्याची विपरीते जे जे काही जाणी देते ते ते प्रत्यक्षणी निमते होऊन या आगा काढूनी भ्रांतीची दाग उभवी सृष्टीचे अंग हे असो बहुजंग जया नाम मय पै अष्टदा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे ते क्षेत्राद्वारे छत्तीसे भोगी केले हे मागील सांगो किती आगा आत्ताची जे प्रस्तुती वृक्षाकार कृपाकृती निरूपिली. आणखी एक तिसरा पुरुष आहे, परंतु तो या दोघांच्या नाव देखील सहन करीत नाही.
ज्याच्या हृदय झाला असता तो संसार रूपी गावासह या दोन पुरुषाचा खाऊन टाकतो. क्षर अक्षर यांच्या पलीकडे उत्तम पुरुषाचे ज्ञान असल्यास क्षर अक्षर राहत नाही. परंतु त्या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट राहू दे. प्रारंभी जे या संसारामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याविषयी तुला सांगतो, ते श्रवण कर. त्यापैकी एक आंधळा, वेडा आणि पंगू आहे. दुसरा पुरुष सर्वांगाने परिपूर्ण आहे. पण दोघे एकाच संसार रूपी गावात राहिल्यामुळे त्यांचा संग जडला आहे. त्यापैकी एकाला अक्षर पुरुष म्हणतात आणि दुसऱ्याला अक्षर पुरुष म्हणतात. या दोघांनी सारे संसार रूपी सागर व्यापून टाकले आहे. आता अक्षर पुरुष तो कोण आणि अक्षर पुरुषचे लक्षण काय आहे याचे संपूर्ण विवेचन सांगत आहे. अर्जुना, महत्त्व अहंकारादी कार्यापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व जे काही लहान मोठे स्थावर जंगम आहेत, किंबहुना जे मन बुद्धीला विषयित होते, जेवढे म्हणून पंचमहाभूतापासून तयार झाले आहेत, नाम व रूप ज्यामध्ये जे सापडले आहेत, आणि जो सात्विक, राजस व तामस या तीन गुणांच्या टाकसीतून बाहेर पडणार आहे. जरा युक्त, अंडज, स्वेदज आणि उद्वीज अशी चार प्रकारची ठशाची नाणी ज्या सोन्यापासून निर्माण होते त्या द्रव्याचे काळ जुगार खेळता पासून निर्माण होते. ज्या द्रव्याने काळा जुगार खेळता येतो, विपरीत ज्ञानाने जे जे काही जाणले जाते, अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होत नाहीसे होते, असे भ्रांतिरूप अरण्यात शिरून जे सृष्टीरूपी अवयव निर्माण करते. थोडक्यात सांगायची म्हणजे ज्याला जगत असे नाव आहे. जे 7व्या अध्यायात 8 प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन करून सांगितलेले आहे आणि 13व्या अध्यायात ते क्षेत्र म्हणून त्यांनी 36 भाग करून वर्णन केले आहे. त्या मागील गोष्टी किती म्हणून सांगाव्यात आणि आता त्या अध्यायात वृक्षाच्या रूपकाच्या पद्धतीने ज्याचे निरूपण केलेले आहे, ते अवघाची साकार कल्पनी आपणया पुर झाले असे तनुसार चैतन्याची जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता शोभे मग शोभला समारंभे घाली तेथे एका सलिली असताची असे व्योमावरी ओम बिंबे दैसे अद्वैत होनी तैसे द्वैत खेपे अर्जुना गा यावरी साकार कल्पनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथे पै स्वप्नी शेजार देखिजे मग पौंडुनी जैसे तेथे किजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयाशी पाठी तिने निद्रेची भरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहमतेची अहमतेची थोरे ओसनया साधे हा जनुकु हे माता हा मी गौरवहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना. ऐकायला येतं ना मॅडम? हॅलो हॅलो. हो, येते येते. हा. ऐशिया वळगोनी स्वप्ना धावत स्वभाव स्वर्गाची राणा तया चैतन्य नाम अर्जुना क्षर पुरुषगा आता ऐकू क्षेत्रज्ञ नेने नामे जायते बोलणे जगजीव का म्हणे जिये दशे ते जो आपुलिनी विसरे सर्व भूतत्वे अनुकरे तो आत्मा बोलू जे क्षरे पुरुष नामे जे तो वस्तू तिची पुरता म्हणून आली पुरुषता वरी देहपुरी निद्वैजता पुरुष नामे आणि क्षरपणाचा नातीला आळ या ऐसुनी आला जे उपाधीची आतला मनोनिया जैसे खळाची उदका सरशी आदोळे चंद्रिका तैसा विकार अपोदिका ऐसाची नामे. ते चैतन्य आपल्या नगरामध्ये वास्तव्य करणारा मी पुरुष आहे असे म्हणून स्थूल सूक्ष्मया रूपाने आपणच या जगात नटलेल्या आहोत. ज्याप्रमाणे सिंह आडात आपले प्रतिबिंब पाहतो
क्रोधायमान होतो आणि मग आवेशाने आडातच उडी मारतो. अथवा आकाशापासून निर्माण होणाऱ्या जलामध्ये जसे आकाशाचे प्रतिबिंब दिसते, तसे मायेच्या उपदीमुळे चैतन्य जगदाकार बनते. हे अर्जुना, याप्रमाणे सृष्टीरूप नगरातील साकार ध्येय हेच आपल्या राहण्याचे गाव आहे, अशी कल्पना करून जीवात्मा आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या विस्मृतीचे स्वस्थ पडून राहतो. एखाद्या माणसाने स्वप्नामध्ये अंतरून पाहू त्यावर निजावे, त्याप्रमाणे देहरूपी नगरामध्ये आत्म्याचे शयन कल्पित आहे असे जाणावे. नंतर त्या गाढ निद्रेमुळे मी सुखी आहे, मी दुःखी आहे असे म्हणत तो घोरत असतो. तसेच मी आणि माझ्या असे शब्द बडबडीत मोठ्याने बरळतो. ते माझे वडील आहेत, ती माझी आई आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी पूर्ण आहे, स्त्री पुरुष व संपत्ती ही माझीच आहे. हे अर्जुना, अशा स्वप्नावरती स्वार होऊन हे चैतन्य ऐहिक व पारलौकिक विषयाच्या रानामध्ये स्वैरपणाने धावत असते. त्या चैतन्याला अक्षर पुरुष हे नाव आहे. आता त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. त्या देशात सारे जगत जीव म्हणते. जो मूळ आत्मस्वरूपाच्या विस्मृतीचे सर्व भूतमात्रांना संचार करतो त्या जीवात्म्याला अक्षर पुरुष असे म्हणतात. जो आत्मस्वरूपाने पूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष नाव प्राप्त आहे. शिवाय तो देहात निस्तावा करतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात. तो ब्रह्मानिक्षर उपाधीशी दामात्य पावला आहे म्हणून तो परमार्थक अक्षर असूनही त्यांच्यावर क्षरतेचा खोटा आरोप त्याला आला आहे. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब हलत असलेले दिसते, त्याप्रमाणे आणि विकाराच्या उपाधीने आत्मा उपाधिमुक्त युक्त भासत असतो. का खळाळू मोटका शेषे आणि चंद्रिका ते सरिस्थिती भ्रशे, तैसा उपाधी नशी नदीचे उपाधिकू आयचे उपाधीची पाडे, क्षणिकत्व याते जोडे तेने खोकरपणे घडे, क्षर हे नाम आयसे जीव चैतन्य आगवे, हे क्षर पुरुष दानावे, आता रूप करू बरवे, अक्षराशी तरी अक्षरू जो दुसरा, पुरुष पै धनुर्धरा, तो मध्यस्तुगा गिरीवरा, मेरू जैसा जेतो पृथ्वी पाताळ स्वर्गी, विहीन भेदी तिही भागी, तैसा दोन्ही ज्ञानांगी, पडे ना जो ना येयार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथा त्वे दुजे घेणे, ऐसे निखळ देणे नने, तिची ते रूप पाचुता निशेष जाय, ना घट भांडादी होये, तया मृत्पिंड ऐसा आहे, मध्यचिदे पै आटोनी गेलिया सागर, मग तरंगुना निर, तया ऐशी अनाकार, जे दशागा पाहता सांगणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसीचे निद्रे सांगडे, न्याहाळणे जे विश्व आगावेची मावळे, अवघेची मावळे, आणि आत्मबोधू तरी दुजळे, ते अज्ञान दशे केवळे, अक्षुर नाव सर्व काळी सांडिले दैसे, चंद्र पण उरे अवसे, रूप जाणावे तैसे, अक्षराचे पै सर्वोपाधी विनाशे, हे जीव दशा देते पैसे, फळपातकात जैसे झाड बीजे, तैसे उपाधी उपहित, थुकोनी टाके तेथ, तया ते अव्यक्त बोलती गा. नंतर तेथ हलणारे पाणी नाहीसे झाल्यावर त्यात दिसणारे चंद्राचे प्रतिबिंबही नाहीसे होते. त्याप्रमाणे सर्व उपाधीशी नाश झाल्यावर चैतन्य उपाधी रहित दिसते. त्याप्रमाणे उपाधीच्या मूळ चैतन्यात क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधीच्या या
नाशवंतपणामुळे या क्षर असे म्हणतात. त्याप्रमाणे सर्व जीव चैतन्य क्षर असे नाव आहे असे जाणावे. आता अक्षर पुरुषाची ही उत्तम प्रकारे कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो. अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा पर्वताच्या रांगेमध्ये मध्यभागी आहे, कारण तसा मेरू पर्वत पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या तिन्ही लोकांमुळे 3 ठिकाणी वाटला जात आहे. त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान या दोहीशी तो संबंधित करीत नाही, संबंध करीत नाही. ते अक्षर मी ब्रह्म आहे. या यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी ऐक्य पावत नाही, किंवा मी देह आहे, ब्रह्मतत्वाहून वेगळा आहे, अशा ब्रह्मज्ञानाने द्वैताचा स्वीकार करत नाही. जी बुद्धी अज्ञान तीच अक्षराचे लक्षण आहे. मातीमध्ये पाणी घालून तिचा गोळा तयार केला तर तिचे मडके बनविण्यापूर्वी माती पण जर गेलेलं असतो आणि मडक्याचाही आकार नसतो, त्या गोळ्याप्रमाणे या अक्षर पुरुषाची मधली स्थिती आहे. समुद्र आटल्यानंतर तिथे लाटा नसतात आणि जलही नसते. त्याप्रमाणे जे अक्षर अव्यक्त अवस्था रूप आहे. अर्जुना, जागृत अवस्था जाऊन स्वप्न अवस्था येण्याच्या मधली जी निद्रेची अवस्था, त्याप्रमाणे अक्षराकडे पाहावे, त्याला जाणावे आणि जगाचा कास नाहीसा होत व आत्मज्ञानाचाही बोध होत नाही. या दोन्ही मधील जी अज्ञान अवस्था तिला अक्षर असे म्हणावे. अमावस्येला सर्व कला नाहीसा होऊन जो चंद्राचे स्वरूप असते, त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान विरहित अक्षराचे रूप आहे. सर्व स्थूल सूक्ष्म उपाधीचा नाश झाल्यानंतर जीवदशा देखील त्या ठिकाणी प्रविष्ट होते. सर्व स्थूल सूक्ष्म उपाधीचा नाश झाल्यानंतर जीवदशा देखील त्या ठिकाणी प्रविष्ट होते. फळ पिकल्यानंतर वृक्ष जसा त्या बीजाला प्रवेश करतो, त्याप्रमाणे देहाती उपाधीसह जीव चैतन्य ज्या ठिकाणी लीन होऊन राहतात त्याला अव्यक्त असे म्हणतात. घण अज्ञान सुष्मती तो बीज भाव म्हणती, येर स्वप्न जागृती फळ भावो तो जयासी का बीज भाव वेदांती केला ऐसा आओ तो तया पुरुषा ठाओ अक्षराचा जिथुनी अन्यथा ज्ञान का कोणी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिंगाले असे जीवित्व जेथुनी किरीटी विश्व उठविताची उटी ते उभय भेदाची मिठी अक्षरू परुषु एरुक्षर पुरुष का जनी देही खळे जागृती स्वप्नी ती अवस्था जो दोन्ही विलयागा पै अज्ञान धन सुष्मती ए ऐशी जे का ख्याती या उनी ऐकी प्राप्ती ब्रह्मची जे साची पुढती विरा जारी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा मनो येता परी प्रकृती पुरुषे दोन्ही अमरे झाली जिने गगनी क्षेत्र स्वप्नी देखिला जैसे जिये हे असो अधो शाखा या संसार रुखा मूळ ते रूप पुरुषा अक्षरांचे हा पुरुष का म्हणजे जे पूर्णपणाचे निजे ते माया रूपी पाहून निजे तेनेही बोले आणि विकाराची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी ने निजे जे जिये माझारी ते गाहा मनोनी या पैसे क्षरेने पानसे आणि की हन नाशे ज्ञानविने या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला दिशी थोरू सिद्धांताच्या पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला बीजभाव असे म्हणतात. आणि दुसरे स्वप्न व जागृती
अवस्था तिला फलभाव असे म्हणतात. वेदांती ज्या स्थितीला बीजभाव असे म्हणतात. अव्यक्त अक्षर पुरुषांचे राहण्याचे स्थान आहे. ज्या अव्यक्तापासून निर्माण झालेले ब्रह्मज्ञान विस्तारित होऊन जागृती आणि स्वप्न निर्माण झाले आहेत, जे अव्यक्त द्वैत बुद्धीच्या रानात प्रविष्ट झाले आहे. अर्जुना, ज्या अव्यक्तापासून जीवित्व ही कल्पना विश्व या कल्पनेच उत्पन्न करीत उठते, त्या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष म्हणा जाणावा. दुसरा जो क्षर पुरुष म्हणजे जीव हा या विश्वामध्ये देह धारण करतो आणि जागृती व स्वप्न अवस्था यांचा उपभोग घेतो. या दोन्ही अवस्था ज्याच्यापासून उत्पन्न होतात त्या अवस्थेला अज्ञान घन सुषुप्ती असे नाव आहे. जिच्यात ब्रह्मप्राप्तीची उणीव आहे. हे वीर श्रेष्ठ अर्जुन, खरोखर या निद्रा अवस्थेपासून जर स्वप्न किंवा जागृती या अवस्था प्राप्त न होतील तर या अवस्थेत ब्रह्माची प्राप्ती होईल असे निश्चित म्हणता येईल. परंतु या निद्रारूपी आकाशामध्ये प्रकृती पुरुष रूपी ढग येऊन जीव व शरीर यांची सृष्टी होते. हे असो खाली शाखा असलेल्या या संसार रूपी वृक्षाचे हे मूळ आहे. ते त्या अक्षर पुरुषांचे स्वरूप होय. याला पुरुष का म्हणायचे तर या स्वरूपाचे परिपूर्ण आहे. ते ह्या स्वरूपाने परिपूर्ण आहे व मायारूपी नगरीमध्ये शयन करतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात. आणि जन्म मरण रूपी विकाराची एरधारा या दोन एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे. तो प्रकार या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही. अशी ती मोठी सुषुप्ती अवस्था आहे. म्हणून याचा आपोआप नाश होत नाही. कारण ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनेने हा नाहीसा होत नाही. याकरिता हा अक्षराशयाचा वेदांत सिद्धांत केला आहे. अशा सिद्धांताची महान प्रसिद्धी दिसून येईल. ऐसे जीव कार्य कारण दया माया सांगुनी लक्षण अक्षर पुरुष जानन चैतन्य ते उत्तम पुरुषत्वन्य परमात्मे तुदारता यो लोकत्रयमाविश्य विभरत्या ईश्वर. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जिया जनी तिया हरपती गणी अज्ञानत्वी ते अज्ञान ज्ञानी बुडालिया त्याने कीर्ती मुखत्व केलिया. जैसा वणी काष्ट जाळून या सोये जळे तैसे अज्ञान ज्ञानी नेले आपण वस्तू देऊनी गेले. ऐसे जाणणे विना पुरले जाणते जे ते तो गा उत्तम पुरुषू तो तृतीया का निष्कर्षू दोही गुण आणि कु मागिला जो सुषुप्ती आणि स्वप्न पाचनी बहुवे अर्जुना सांगणे जैस्याना बोधाचेची का रश्मी हण मृगजळा पाचोनी अर्क मंडळा अफाटू ते वेगळा उत्तम गा हे ना काष्टीहुनी अनारिसा जैसा वणी तैसा अक्षराक्षरा पासूनी आणची तो पये ग्रासुनी आपली मर्यादा एक करीत नदी नंदा उठी कल्पांची उदावादा एका वर्णवाचा तैसे स्वप्नना सूक्ष्म सुसप्ती ना जागराची गोठी असती जैसी गिरिली दिवोराती प्रलय तेजे मग एक पणना दुजे ऐसे नाही नेनिजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथे. याप्रमाणे मायेच्या उपाधीने चैतन्य जे जीवात्माचे रूप धारण करते त्याला अक्षर पुरुष असे म्हणतात. आता विपरीत ज्ञानाचे या विश्वात उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृत व स्वप्नावस्था आहेत त्या गाढ अज्ञान रूपी जीव तत्वामध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये नाहीशा होतात. ते अज्ञान ज्ञानात बुडून ज्ञानाचेही पलीकडे गेल्यावर ज्याप्रमाणे लाकडास लागलेली अग्नी लाकूड जाळून शेवटी आपण नाहीसा होतो
त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञानाला नष्ट केले आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन ते स्वतःही नष्ट झाले. असे मग जे जाणणेपणाशिवाय जाणणे उरले ते ते ज्ञान म्हणजे तो उत्तम पुरुष आहे, जो मागे सांगितलेले क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषाहून वेगळा आहे. आणि शेवटचा आणि शेव आणि शेवटचा म्हणजे तो उत्तम पुरुष आहे, जो मागे सांगितलेला अक्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषाहून वेगळा आणि शेवटचा आहे. हे अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्न यापेक्षा जागृती जशी अनेक प्रकारची वेगवेगळ्या ज्ञानाने अवस्था आहे, अथवा किरणे आणि मृगजळ यांच्याहून सूर्यमंडळ जसे अति विशाल आणि वेगळे आहे, त्याप्रमाणे तो उत्तम पुरुष आहे. हे उदाहरण राहू दे. लाकडामध्ये आलेला अग्नी जसा लाकडाहून वेगळा असतो, तसा क्षर आणि अक्षर याहून तो उत्तम पुरुष वेगळा आहे. कल्पंताच्या वेळी ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा नाहीशी होऊन सर्वत्र जलमय झाले, म्हणजे नदी व नंद सर्वत्र एक होऊन जातात. ज्याप्रमाणे प्रलयाच्या वेळी अति तेज निर्माण होते आणि रात्र व दिवस घेऊन टाकले जातात, त्याप्रमाणे उत्तम पुरुषाच्या ठिकाणी सुसुप्ती व स्वप्न नाही, तसेच जागृतीही उरत नाही. मग द्वैत किंवा अद्वैत हा भाव राहत नाही. असणे व नसणे हे देखील कळत नाही. त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी अनुभव देखील घाबरून बुडून गेलेला असतो. कारण उत्तम पुरुष हा अनुभवाच्या विषयी नसून अनुभव स्वरूप आहे. ऐसे अची जे काही ते तो उत्तम पुरुष पाही, जे परमात्मा येही बोली जे नामी, तेही जेचे न मिळता बोलणे जीवत्वे पंडुसुता. जैशी बुडणे याची वार्ता चढियेचा की जे, तैसे विवेकाची या काठी उभे ठाकली या किरीटी. पारावराची या गोठी करणे वेदा, मनोनी पुरुष क्षराक्षर दोन्ही देखोनी अवर. या ते म्हणती पर आत्मरूप अर्जुना ऐशिया परी, परमात्मा शब्दवरी सुची जे गा अवधारी पुरुषोत्तमू. एरवी न बोलणे जे तिची सर्वे निवा जाणणे, काहीच न होणे जे वस्तुगा सोहम तेही अस्तवले. जेथे सांगतीची सांगणे झाले, दृष्टत्वीशी गेले दृश्य जेथे. आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैचीही मनोनये प्रभा. जरी कैसी ही लाभा जायची ना, का घृण फुला तोही धृती असे जे माझा रिला ठाई. ते ना तैसे तरी नाही ऐशी बोलू नये, तैसे दृष्ट दृश्य हे जाये. मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तिची पाहे रूपतया. जो प्रकाश ये विना प्रकाशू, ईशितव्य विना ईशू. आपणेची अवकाशू वसवित असे जो. जो नांदे एकी जता नांदू, स्वादे चाखी जता स्वादू. जो भोगीत जसे आनंदू आनंदीची. असे जे तत्व आहे ते उत्तम पुरुषाचे आहे. असे जाण याला ही लोकी परमात्मा असे म्हणतात. अर्जुना, हे बोलणे सुद्धा उत्तम पुरुषाची ऐकायला प्राप्त न होता जीवदेशेत राहून बोलावे लागते. म्हणून जीवात्माच्या क्रमाने बोलावे लागते. जसे अमुक मनुष्य नदीत बुडला की बुडल्याची वार्ता काठावर उभा असलेल्या मनुष्य सांगू शकतो, त्याप्रमाणे अर्जुना, विवेकाच्या तीरावर स्वतःला उभं केल्यानंतर कार्यकारण स्वरूप क्षराक्षर पुरुष हा अलीकडचा आहे व कार्यकारणातील उत्तम पुरुष पलीकडचा आहे, असे बोलणे वेदांना सोपे झाले आहे. नाही तरी उत्तम पुरुषासंबंधी काहीच बोलता आले नसते. म्हणून क्षर अक्षर पुरुष हे दोन्ही अलीकडचे आहेत
असे पाहून या उत्तम पुरुषाला पलीकडचे आत्मस्वरूप आहे असे म्हणतात. अशा प्रकारे अर्जुना परमात्मा या शब्दाचे त्या उत्तम पुरुषालाच सुचवितात. एरवी ज्याच्या संबंधी काही न बोलायचे बोलणे आहे, सर्व ज्ञान जिथे लोप पावते, सर्व प्रकारचे कर्म व्यवहारात बंद पडतात, अशी जी वस्तू आहे ते ब्रह्म मी आहे, हे ज्ञानी जिथे अस्ताला गेले आहेत, सांगणाराच जिथे सांगणे झाला आहे, आणि दृष्टासह दृश्य मावळलेले आहे, बिंब आणि त्यांच्यात पडणारे प्रतिबिंब यामध्ये असणारी प्रभा जरी आपणा दिसत नाही तरी ती नाही असे कसे म्हणता येईल. अथवा नाक न फुले या दोघीच्या दरम्यान जो सुवास असतो तो प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नसला तरी तो नाही असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे दृष्ट व अदृष्ट, दृष्टा व अदृश्य हे नाहीसे झाल्यावर अमुक वस्तू आहे असे कोण म्हणेल. पण तेच अनुभवाने पाहणे म्हणजेच रूप होय. प्रकाशाशिवाय जो प्रकाश रूप आहे, नियमा वाचून जो स्वभावात नियमक आहे, जो आपल्या निरपेक्ष अतिव्यापकपणाने आकाशाच्या पोकळीला आपल्या स्वरूपात बसवितो, जो नाद ब्रह्माला श्रवण करण्याची शक्ती देणारा नाद आहे, जो गोडीनेच चाकली जाणारी गोडी आहे, त्या ब्रह्मनादाला आनंदाची शक्ती देणारा आहे, जो पूर्णतेचा परिणामो पुरुषोगा पुरुषोत्तमो, विश्रांतीचा विश्रामो, विरला जेथे सुखाची सुख जोडिले, ते दैचे तेजाशी सापडले, शून्य ही उडाले महाशून्य जिये, जो विकासाही वरी उरता, ग्रासती ही ग्रासोनी पुरता, जो पहुते पाडे बहुता, पासुनी बहु पै नेनता या प्रती, रूपपणाची प्रतीती, रूपे न होणी शुक्ती, दावी देवी का नाना अलंकार, जसे सोने न लपत लपवावे असे, विश्व न होनिया तैसे विश्वजोधरी, हे असो जलतरंगा, नाही सिननपणा दिविगा, तेवी दिसता प्रकाशू जगा, आपणची जो आपुलिया सो संकोच विकासा, आपची रूप विरेशा, हा जळी चंद्र येईन हण जैसा समुद्रगा, तैसा विश्वपणे काही होये, विश्वलोपी काही न जाये, जैसा रात्रंदिवस नोहे द्विधारवी, तैसा काहीच कोणीकडे, काही सेनी ही कैची वेची न पडे, जयाचे सांगडे जयासीची, यस्माक्षरमती तोहम अक्षरादपि चोत्तम, अतोस्मि लोकवेदिश्च प्रतित पुरुषोत्तम, जो आपण पेची आपण या प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे, ज्या पुरुष पूर्वतेचा शेवट आहे, जो पुरुष पूर्वतेचा शेवट आहे, जो सर्वात श्रेष्ठ आहे, जेथे विश्रांती ही शांत झाली आहे, जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे, जे तेजाला सापडलेले तेज आहे, आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून्यामध्ये संपूर्ण आकाशादी विश्वशून्यही नाहीसे झाले आहे, जो सृष्टी कालामध्ये विश्व एवढा विकसित झाल्यानंतरही उरला आहे, संपूर्ण विश्वाचा लय झाल्यावरही जो त्याच्या पलीकडे असतो तो पूर्ण आहे, आणि जो पुष्कळ प्रकारची पुष्कळच्या पेक्षा पुष्कळ आहे, ज्याप्रमाणे शिंप आपण रूपे नसून अज्ञानामुळे रूप्याचा भास निर्माण करते, अथवा अनेक अलंकाराच्या विविध अवस्था सोने लपलेले नसताना जसे लपल्यासारखे असते, त्याप्रमाणे तो विश्व न होता या विश्वाला धारण करतो. हे असो पाणी व लाट यामध्ये जसा काही भेद नाही,
त्याप्रमाणे जो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतितीस येणारा प्रकाश आहे, म्हणजे त्याच्या सत्तेने संपूर्ण जगत आहे आणि त्याच्या प्रकाशाने जग भासते. हे वीर अर्जुना, आपल्या विश्वरूपी संकोचाला व विश्व उत्पत्ती रूपी विकासाला जो करण आहे, ज्याप्रमाणे पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबात समुद्र चंद्र कारण असतो, त्याप्रमाणे रात्र व दिवस आला असता सूर्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती झाली असता त्यांच्यात काहीही फरक पडत नाही व लय झाला असता तो कुठेही जात नाही. त्याप्रमाणे कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही कारणाने ज्याचे स्वरूप क्षीण होत नाही, त्याचे साम्य त्याच्याशीच आहे, असा उत्तम पुरुषासारखा उत्तम पुरुष आहे, त्याला दुसरी उपमा नाही. अर्जुना, तो आपणच आपल्याला प्रकाशित करतो, फार काय सांगावे. त्यांच्यासारख्या दुसरा कोणी संत चित्त आनंद स्वरूप नाही. तोगामी निरुपादिकू क्षराक्षरोत्तम एकू म्हणून म्हणे वेद लोको पुरुषोत्तमो यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति मां सर्वभावेन भारत. परी हे असो ऐशिया मज पुरुषोत्तम माते धनंजया, ज्याने जो पहालेया ज्ञानमित्रे लिया आपुले ज्ञान, जैसे नाही तो होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले का हाती घेतल्या माळा, फिटे सर्पा भासाचा काटाळा, तैसा माझ्या बोधे टवाळा, नागवे तो लेणे सोनीची जो जाणे, तो लेणे पण तो वावा म्हणे, तेवी म्हणून नेणे वाळीला भेदू, मग म्हणे सर्वत्र सच्चितानंदू, मीच ऐकू स्वतः सिद्धू, जो आपणे नशिबेदू नेनुनिया जाणे, तेनीची सर्व सांगितले, हेगी म्हणणे थेकुले, जे तया सर्वत्र उरले, द्वैत नाही म्हणून माझ्या भजना, उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगिना, गगनाची या क्षीरसागरा परंगुणे, की जे क्षीरसागरपणे अमृताची होऊन मिळणे, अमृती देवी सांडे 15 मिसळावे, 15.5 मिसळावे, ते 15.5ची होवावे, तेवी मी झालिया संभवे, भक्ती माझी सर्व अक्षर या दोन पुरुषाहून श्रेष्ठ व उपाधी रहित असा मीच आहे. म्हणून वेद आणि सर्व जगत मलाच पुरुषोत्तम असे म्हणतात. पण हे असो अर्जुना, दिव्य ज्ञान सूर्याचा उदय झाल्यानंतर जसा मी जो पुरुषोत्तम त्या मला जो जाणतो, त्याप्रमाणे जागृत झाल्यानंतर स्वप्न जसे भासत नाही. आपण झोपेमध्ये स्वप्न पाहतो आणि जागे झाल्यावर आपल्याला ते स्वप्न भासत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर संपूर्ण त्रिभुवन मिथ्या भासते. अथवा माळ हातात घेतल्यावर ज्याप्रमाणे माळेवर झालेला स्पर्शाचा भास नाहीसा होतो, त्याप्रमाणे माझे स्वस्वरूप ज्ञान प्राप्त झाल्यावर जगाचा मिथ्य भास नाहीसा होतो. सोन्याचे विविध अलंकार म्हणजे सोनेच आहे असे जो जाणतो, तो अलंकारपणा मिथ्य आहे व सोने सत्य आहे. तसं आपण सोन्याचे अलंकार घडवले, पण अलंकाराला महत्व नसताना सोन्याला महत्व आहे. सोन्यापासून आपण ते अलंकार बनवलेले असतात. त्याप्रमाणे अद्वैत रूप मला